नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुर्तीचं कटिंग बघणार आहोत. कुर्तीसाठी मी हा 2 मीटर कपडा घेतला. चला तर मग कुर्ती कटिंग कशी करायची ते बघूया. कुर्तीची आपण पुढील आणि मागील बाजू एकदम कट करणार आहोत. त्यासाठी कपडा असा 4 फोल्ड करून ठेवायचा. कुर्तीच्या सीटगेरच्या मापाने कपडा फोल्ड करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपला कपडा वेस्ट जाणार नाही. वरचा कपडा कट करून घेऊया. या उरलेल्या कपड्यातून आपल्याला कुर्तीसाठी लांब हात कट करायचे आहे. अजून गळ्यासाठी पण कपडा लागेल. हे सर्व लक्षात घेऊन कपडा ॲडजस्ट करून कट करायचा. कुर्तीची उंची टाकून घेऊया. उंची आहे 35 इंच. त्यात अर्धा इंच शोल्डर शिलाई आणि 1.5 इंच खालून फोल्ड करायला असं टोटल 2 इंच घेऊन खुणा करून घेऊया. पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. त्यानंतर आपण मुंडाखोली, कंबर आणि सीटघेर उंची टाकून घेऊया. मुंडाखोली 7 इंचावर येईल, कंबर 14 इंचावर येईल आणि सीटघेर 21 इंचावर येईल. आणि खाली कुर्तीची उंची खुणा केलेली आहे. आता ह्या खुणा केलेल्या पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. यावर मापे टाकायची आहेत. इथे शोल्डर घेते. शोल्डर मागचा गळा बोटनेक असल्यामुळे 7 इंच घेते. शोल्डरपासून खाली मुंडाखोलीची लाईन आखून घेऊया. नंतर छाती आहे 34 इंच. 34 छातीचा चौथा भाग 8.5 इंच. त्यात अर्धा इंच लूजिंग घ्यायची आणि 1.5 इंच शिलाई घ्यायची. पुढे कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच. अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई. त्यानंतर सीटगेर आहे 40 इंच. 40चा चौथा भाग 10 इंच. त्यात अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंच शिलाई. सीटगेर एवढंच खाली घ्यायचं आहे. आता आपण फिटिंगचं आखून घेऊया. मुंड्याला शेप देऊन घेऊया. पुढील शेप 1 इंचावर आणि मागील शेप 1.5 इंचावर खुणा करून शेप आखून घेऊया. गळा मी डायरेक्ट कॅनव्हासवर आखून शिवून घेणार आहे. इथे तुम्हाला समजण्यासाठी आखून दाखवते. गळा रुंदी 3.5 इंच घेते. शोल्डर पट्टी 3.5 इंच राहील. पुढील गळा 5.5 इंच आणि मागील गळा 4 इंच घेऊन खालून गळा रुंदीला 3.5 इंच घ्यायचं. बॉक्स आखून गळा आखून घेऊया. मागील गळा बोटनेक शिवणार आहे आणि पुढील गळ्याला अशी डिझाईन शिवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे कुर्तीचं ड्राफ्टिंग करून झालं. आता कुर्ती कट करून घेऊया. इथे दोन्ही बाजूचे मागील शेप कट केलेत. तर एका बाजूवर आपण पुढील शेप कट करून घेऊया. अशा प्रकारे कुर्तीचं कटिंग करून घेतलं. आता हाताचं कटिंग करून घेऊयात. जसा कुर्तीसाठी कपडा ठेवलेला तसंच इथे पण 4 फोल्ड करून कपडा ठेवायचा. कुर्तीचा मुंडा मोजून घेऊया. 10 इंच आहे. हातासाठी 10 इंच कपडा फोल्ड करून बाकीचा कपडा कट करून घेऊया. हात उंची आहे 14 इंच. त्यात खालून फोल्ड करायला आणि शिलाईसाठी 2 इंच जादा घेते.
पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. इथे कॅप हाईट 3.5 इंच घेते. इथे 2 इंच सरळ घ्यायचं. शिलाई 1.5 इंच घेऊन पट्टीने ही लाईन आखून घेऊया. या लाईनचा मध्य काढायचा. मध्याच्या वर खाली 1.5 इंच खुणा करून त्यावरून शेप द्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. दंडगीर आहे 12 इंच. 12च्या निम्मे 6 इंच. त्यात 1.5 इंच शिलाई घेऊन पट्टीने शिलाईचं आखून घेऊया. अशा प्रकारे हाताचं पण ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कट करून घेऊया. इथे पहिला बाहेरील शेप कट करूयात. नंतर हा आतील शेप कपड्याचे 2 पीस पकडून कट करूयात. अशा प्रकारे कुर्तीचं कटिंग करून घेतलं. आता हे मी तुम्हाला शिवून दाखवते. आधी आपण कुर्तीचे गळे तयार करूयात. पुढील बाजूचा गळा मी कॅनव्हासवर तयार करणार आहे. सेम कपड्यावर आखला तसाच गळा इथे आखून घ्यायचा आहे. 3.5 इंच गळा रुंदी, 5.5 गळा उंची आणि खाली कट 1 इंचावर द्यायचा. खालून पण गळा रुंदीला 3.5 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया. गळ्याला आधी हा असा गोल शेप द्यायचा आणि मग खाली असा क्रॉस शेप द्यायचा. शेपच्या कडेने साधारण 1.5 इंच वाढवायचं. इथे शेप आधी कट न करता कडेने कट करून घेऊया. कट करून घेतलं. आता हा शेप दुसऱ्या साईडला आखून घेऊया. नंतर हा कॅनव्हास कपड्यावर ठेवून शेपच्या बाहेर शिलाई द्यायची. शिलाई देऊन घेतली. आता कॅनव्हासच्या कडेने अर्धा इंच जास्त कपडा कट करून घ्यायचा. मग कडेने असे कट द्यायचे. आणि मग कॅनव्हासला कपडा असा कव्हर करून शिवून घ्यायचा. हे बघा शिवून घेतलं. आता हा तयार केलेला गळा आपण पुढील बाजूवर जोडून घेऊया. इथे शोल्डरचा मध्य काढायचा. या पॅचचा पण मध्य काढून घेऊया. पुढील बाजूचा मध्य आणि पॅचचा मध्य जोडून या शिलाईवरूनच शिलाई द्यायची. पॅच हलू नये म्हणून पिन लावून घेते. हे बघा शिवून घेतलं. आता शेप कट करून घेऊया. आणि मग गळ्यावर बारीक कट द्यायचे आणि शेप उलटून घ्यायचा. हे बघा एकदम फिनिशिंगने आपला पुढील गळा तयार झाला. गळ्यावर दाब शिलाई देऊन घेऊया. हे बघा गळ्यावर दाब शिलाई देऊन घेतली. आता मागचा गळा पण शिवून घेऊया. गळा रुंदी 3.5 इंच घेतली. गळा उंची 4 इंच घेतली आणि गळ्याला गोल शेप दिला. आता कट करून घेते. मागच्या गळ्याला मी कॅनव्हास न वापरता
कुर्तीचाच कापड घेऊन गळा तयार करणार आहे. हे बघा, असा कुर्तीचा कपडा घेतला, त्यावर बाजू ठेवून गळा आखून घेऊया. आता ह्या आखलेल्या गळ्याच्या कडेने साधारण 1.5 इंच वाढून कट करून घेऊया. मग गळापट्टी कडेने पाव इंच फोल्ड करून शिवून घ्यायची. नंतर ही पट्टी मागील बाजूवर ठेवून शिवून घेऊया. हे बघा, गळापट्टी शिवून घेतली. मग संपूर्ण गोल गळ्यावर कट द्यायचा. इथे एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घेऊया. गळापट्टी आत उलटायच्या आधी दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून घेऊया. दोन्ही बाजूच्या सरळ बाजू समोरासमोर ठेवायच्या आणि मागील बाजूची गळापट्टी पुढील बाजूला कव्हर करून अर्धा इंच शिलाई द्यायची. तसंच दुसरा शोल्डर पण शिवून घेऊया. अशी शिलाई दिल्याने शोल्डरची मार्जिन शिलाई फिनिशिंगने येईल. दोन्ही शोल्डर शिवून घेतले. हा असा कव्हर होईल. आता मागील गळा उलटून दाब शिलाई देऊया. हे बघा, मागील गळ्यावर दाब शिलाई दिली. इथे दोन्ही शोल्डर परफेक्ट शिवले गेलेत. आता हात जोडून घेऊया. आधी हात खालून असा फोल्ड करून घ्यायचा. पट्टी फोल्ड करून घेतली. हाताचा मध्य काढून घेऊया. हाताचा पुढील शेप मागील शेप लक्षात घेऊन पुढील शेप पुढील बाजूवर आणि मागील शेप मागील बाजूवर ठेवून सेंटरपासून हात जोडायला घ्यायचा. नेहमी हात जोडतो तसंच जोडून घ्यायचा. एक हात जोडून दाखवला, तसाच मी दुसरा हात जोडून घेते. हे बघा, दुसरा हात पण मी जोडून घेतला. आता फिटिंग देऊन घेऊया. दंडगेरपासून सीटगेरपर्यंत फिटिंगची शिलाई द्यायची आहे. शिवून घेऊया. शिलाई देत सीटगेरकडे आल्यावर सुई आत रुतून कपडा फिरवायचा आणि शिलाई लॉक करून पुन्हा त्याच शिलाईवरून शिलाई द्यायची. अशा प्रकारे फिटिंग दिली
तशीच दुसऱ्या बाजूला पण फिटिंग देऊन घेते. यापुढे साईड कट शिलाई कशी द्यायची ते बघूया. दोन्ही बाजू अशा ठेवून मार्जिनचा कपडा दिसतोय तो असा 2 वेळा फोल्ड करून शिलाई द्यायची. इथे सुई रुतून दाब उचलायचा आणि कपडा फिरून कुर्तीच्या बॉटमपर्यंत कपडा तसाच फोल्ड करून शिवून घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. दुसरी बाजू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करून घेते. आणि मग कुर्तीच्या घेरपासून सीट घेरपर्यंत शिलाई देते. हे बघा एकदम फिनिशिंगने साईड कट शिवून घेतला. तसंच मी दुसऱ्या साईडचा पण साईड कट शिवून घेते. दोन्ही बाजूचे साईड कट शिवून घेतल्यानंतर खालून पण 2 वेळा फोल्ड करून शिवून घेऊया. तशीच दुसरी बाजू पण शिवून घेऊया. हे बघा शिवून घेतलं. कुर्तीचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. इथे अगदी फिनिशिंगने कुर्ती आपली तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.